मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्याचं खरं कारण हे आहे की आपण थोड्या वेळापूर्वी लाईव्ह आलो होतो, पण टेक्निकल ग्लिचेस आल्यामुळं ते डिस्कनेक्ट झालं. पण टेक्निकल ग्लिचेस आल्यामुळं ते आपलं लाईव्ह संपूर्ण झालं नाही. टेक्निकल ग्लिचेस आल्यामुळं आपल्याला अर्धवट त्या ठिकाणी थांबावं लागलं. त्यानंतर सुद्धा लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला, परंतु टेक्निकल ग्लिचेस आल्यामुळं येऊ शकलो नाही. त्यामुळं हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवावा हा उद्देश होता. कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. का असणार आहे? कारण आपण मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच 28 मार्च 2024च्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे प्रेडिक्शन केलं होतं लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टीचं, ही निफ्टी बुलरन आहे. पण तो बुलरन का पॉज झाला? ऑप्शन चेन मध्ये आपल्याला तो दिसला का? दिसला तर कशा पद्धतीने दिसला तर किती वाजता दिसला ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. कारण स्टॉक मार्केट हे प्रॉपर कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची प्रॉपर माहिती त्यांना भेटेल. मित्रांनो, स्टॉक मार्केट शिकण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की लोक 1 लाख 2 लाख 3 लाख अशी फीस घेतात, तरीही आपल्याला व्हॅल्युएबल कंटेंट भेटत नाही. तुम्हाला इथं या चॅनलवर सर्व कंटेंट फ्रीमध्ये मिळणार आहे आणि डंके की चोट पे तुम्हाला सांगतो, हा कंटेंट इतका व्हॅल्युएबल आहे. का व्हॅल्युएबल आहे? कारण आपण इथं कुठलीही कॅन्डलस्टिक पाहणार नाही, कुठलाही चार्ट पॅटर्न आपण पाहणार नाही. आपण काय पाहतोय? आपण डाटा पाहतोय. तो जो डाटा आहे त्याला आपण ॲनालिसिस करून मार्केटला प्रेडिक्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि डाटा जो असतो ना, तो आपल्याला कधीही खोटं बोलत नाही. एक वेळ आपल्याला आपला बेटा खोटं बोलेल, पण आपला डाटा आपल्याला कधीही खोटं बोलणार नाही. म्हणून आपल्या डोळ्याला जे दिसतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या डोळ्याला जे दिसतंय ना त्याच्यावरच आपण विश्वास ठेवला पाहिजे. चला मग या ठिकाणी फारसा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ अत्यंत व्हॅल्युएबल होणार आहे. एकदा समजलं नसेल 10 वेळेस पहा, 10 वेळेस समजलं नसेल 100 वेळेस पहा. वेळ नसेल तर हा व्हिडिओ वॉच लेटरमध्ये टाका आणि जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा आवर्जून हा व्हिडिओ पहा. कारण हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. अगोदरच तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. का मोठा होणार आहे? कारण तुम्हाला याच्यामध्ये मला एक बारकावे समजून सांगायचे आहेत, जे की तुम्हाला ट्रेडिंग करताना लाईव्ह मार्केटमध्ये आयुष्यभर कामी येणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आता आपण काय करूयात, निफ्टीचा 28 मार्च 2024चा हिस्टॉरिकल डेटा आपण ओपन करूयात. 28 मार्च 2024चा हिस्टॉरिकल डेटा आपल्याला ओपन करायचा आहे. एक्सपायरी आपल्याला घ्यावं लागेल 28 मार्च 2024ची आणि 28 मार्च 2024चा हा डेटा आपण फिल्टर करूयात. आता या ठिकाणी 9:16 झालेले आहेत. मार्केट 9:15 ओपन होते. मग आपल्याला डेटा 9:15 पाहिजे. ठीक आहे, आता हे 9:14 झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूम दिसत असेल 40,44,753. पण ही व्हॉल्यूम कधीची आहे? कुठली व्हॉल्यूम आहे ही? कुठली व्हॉल्यूम आहे? ही व्हॉल्यूम आहे 27 मार्चची, बरोबर ना? कारण 9:14 झालेले आहेत. आपल्याला 9:15 डेटा पाहिजे आहे, बरोबर ना? मग आपण तो जो डेटा आहे ना त्याला प्ले करूयात. ओके, चला 9:15 स्टॉप करूयात. या ठिकाणी 9:15 झालेले आहेत. आता या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही पाहून घ्या. 9:15 सपोर्ट आहे निफ्टीचा 22,000 या स्ट्राईक प्राइसवर. 22,000 या स्ट्राईक प्राइसवर सपोर्ट आहे. रेजिस्टन्स कुठे आहे? मग रेजिस्टन्स आहे 22,400 या स्ट्राईक प्राइसवर. रेजिस्टन्स सुद्धा व्हॉल्यूमचा आहे. सपोर्ट कशाचा आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सपोर्ट कशाचा आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सपोर्ट आहे ओआयचा. ओआय कुठं आहे? हायेस्ट ओआय 22,000 या स्ट्राईक प्राइसवर. पण सपोर्ट कसा आहे? सपोर्ट WTT at 22,100. रेजिस्टन्स WTB at 22,250 WTB आहे. सपोर्ट WTT, रेजिस्टन्स WTB. परंतु पहिल्या टिक मध्ये म्हणजे 9:15 आपणाला निफ्टीची रेंज कळली 22,000 ते 22,400, बरोबर? 9:15 आपल्याला ऑप्शन चेनच्या साह्यानं सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण काढलं आणि आपणाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स किती पॉईंटचा आहे? या ठिकाणी पहा, 22,000 पासून 22,400 इथपर्यंत, बरोबर ना?
म्हणजे 22,100 आहे, 22,200, 22,300, 22,400 ही 400 पॉईंटची रेंज आहे. सकाळी 9:15 म्हणजेच मार्केट ओपन झाल्या आपल्याला समजलं. कुठलं कॅन्डल आपण पाहिली या ठिकाणी, कुठला चार्ट आपण पाहिला या ठिकाणी, प्रिव्हियस डे सपोर्ट, प्रिव्हियस डे रेजिस्टन्स, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे हाय असलं काही पाहिलं का? बिलकुल नाही पाहिलं. आपण काय पाहतोय? ऑप्शन चेन आपण पाहतोय या ठिकाणी. कुठल्याही कॅन्डलस्टिक पॅटर्न पेक्षा ऑप्शन चेन हे इतकी ॲक्युरेट आहे ना की तुम्हाला ते डॉट टू डॉट मार्केट कुठून कुठपर्यंत जाणार आहे ते ॲडव्हान्स मध्ये सांगत असते, बरोबर ना. आता या ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्स दिसतंय 22,000 या स्ट्राईक प्राइसवर सपोर्ट आहे, रेजिस्टन्स 22,400. परंतु निफ्टी कुठं आहे? निफ्टी 9:15 निफ्टी आहे 22,181 वर ट्रेड करताय, बरोबर. चला ठीक आहे, हा डेटा आपण प्ले करूयात. 9:16 या ठिकाणी आपण हा 9:16 डेटा ओपन केला. सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप. सपोर्ट कुठं होता? ओआयचा सपोर्ट होता ना 22,000 या स्ट्राईक प्राइस वर. परंतु अचानक 22,150 ची व्हॉल्यूम वाढली म्हणून आता हा सपोर्ट 22,150 वर आहे. म्हणजेच काय? सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे 22,400 या स्ट्राईक प्राइस वरून 22,200 या स्ट्राईक प्राइस वर हा रेजिस्टन्स शिफ्ट झाला आहे. जी 9:15 आपल्याला निफ्टीची रेंज समजली होती, तीच रेंज आता फक्त किती पॉईंटची राहिलेली आहे? 22,150 आणि 22,200 या ठिकाणी संपलं ना. 150 आणि 200 म्हणजे 50 पॉईंटची रेंज आहे, बरोबर ना. चला या ठिकाणी परत प्ले करूयात. 9:17 सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम अगेन टॉप टू बॉटम, म्हणजे 22,150 वरनं परत 22,100 वर या ठिकाणी शिफ्ट झाला. रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे आता कोणता सिनारिओ आहे? हा सिनारिओ ब्लड बाथ आहे का? आहे, डेफिनेटली आहे. किती वाजलेले आहेत? 9:17 झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघूयात पुढं काय झालं. 9:18 बघा आता या ठिकाणी 22,400 या स्ट्राईक प्राइस वर आपल्याला जी व्हॉल्यूम हायेस्ट व्हॉल्यूम होती ना ती आता 22,200 वर गेली, म्हणजे शिफ्ट झाली आणि ही पर्सेंटेज 70% झाली. म्हणजे हा रेजिस्टन्स टॉप कडून बॉटमला शिफ्ट होऊन तो नव्यानं स्ट्रॉंग झालेला आहे, लक्षात घ्या. जर आता परत जर 22,400 ची जर व्हॉल्यूम वाढली तर हा रेजिस्टन्स परत WTT होणार, लक्षात आलं ना. हा सिनेरिओ संपला, विषय संपला. शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आणि नंतर स्ट्रॉंग झाला. आता काय? आता स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स. सपोर्ट 22,100 वर गेला होता, परत 22,200 वर आला. सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. आता ब्लडबाथ खतम. आता काय सुरू झालं? आता या ठिकाणी बुलरन सुरू झाला, बरोबर. कसा सुरू झाला बघा. रेजिस्टन्स 22,200 या स्ट्राईक प्राइस वरून 22,400 या स्ट्राईक प्राइस वर परत WTT झालेला आहे. हा रेजिस्टन्स परत WTT झाला आहे आणि सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, म्हणजेच बुलरन. लक्षात आलं ना. किती वाजलेले आहेत? वेळ झालेली आहे 9:25. आपण लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा याला आपण प्रेडिक्ट केलं होतं की हा बुलरन आहे. बुलरन मध्ये प्रोबॅबल टॉप, प्रोबॅबल डे हाय आपण प्रेडिक्ट करू शकत नाहीत, बरोबर ना. कशामुळे करू शकत नाहीत? आपल्याला माहिती नसतं की मार्केट कुठपर्यंत बुलिश जाणार आहे. बुलरन होता तर तो बुलरन का थांबला, काय त्याचं कारण होतं बुलरन थांबण्याचं, कशामुळे निफ्टी मध्ये 243 पॉईंटचा फॉल आला अचानक. 2:35 झाले होते, बरोबर ना. 2:35 या ठिकाणी बघा, 2:35 2:40 इथून निफ्टीमध्ये हा फॉल आलेला आहे जवळपास 243 पॉईंटचा. त्याचं काय कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आता हा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला भेटतोय. थोड्या वेळापूर्वीच आपण लाईव्ह आलेलो होतो, पण टेक्निकल ग्लिचेस आल्यामुळे ते नेटवर्क डिस्कनेक्ट झालं. त्यामुळं आपण हा परत रेकॉर्डेड व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी काय झालं, हे ब्लडबाथ का झाला, म्हणजे बुलरन जो होता ना तो का थांबला, अचानक हेवी फॉल का आला, हे तुम्हाला माहिती द्यायची होती. त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत, ठीक आहे ना. WTT ची पर्सेंटेज वाढत आहे 22,400 वर आणि हा सपोर्ट 22,200 या स्ट्राईक प्राइस सपोर्ट 22,000 या स्ट्राईक प्राइस वर WTB झाला आहे. परंतु हा OI 22,100 वर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय. मग आपण याला WTB 22,100 पर्यंत समजायचं. आलं लक्षात? तिथपर्यंत समजायचं.
जर 22,000 वर आता आपल्याला जी पर्सेंटेज दिसत आहे ना 80%, ही जर डिक्रीज झाली म्हणजे 74, 73, 72 अशी झाली, म्हणजे 75% पेक्षा जर कमी झाली, तर समजायचं हा डेफिनेटलीच बुलरन आहे. लक्षात आलं? 9:37 सपोर्ट रेजिस्टन्स 22,200 या स्ट्राईक प्राइस वर. रेजिस्टन्सच्या वीक टुवर्ड स्टॉपची पर्सेंटेज वाढत आहे, म्हणजेच 22,400च्या कॉल साईडची वॉल्यूम स्पीडनं वाढत आहे. त्याची स्पीड बघा, आणि त्या स्पीडनं 22,000 वरच्या पुट साईडची वॉल्यूम हे स्पीडनं डिक्रीज होत आहे. लक्षात आलं ना? वेळ झालेली आहे 9:39. हा खेळ बघा कसा होतो एक्सपायरीला. ठीक आहे, समजून घ्या मित्रांनो, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्या पाशीच ठेवू नका, कारण स्टॉक मार्केट प्रॉपर कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे ही लोकांना माहिती नसते. मार्केटमध्ये लोक 1 लाख, 2 लाख, 3 लाख रुपये फीस घेतात, तरीही जे लोक त्यांच्याकडनं जाऊन पैसे देऊन शिकतात तरीही लॉसमध्ये असतात. मित्रांनो, तेवढं तरी पुण्य करा, किमान हा व्हिडिओ तुम्ही 2,000 लोकांना शेअर करा, जेणेकरून प्रॉपर नॉलेज त्यांना भेटेल की एक्झॅक्टली आपण मार्केटला कशा पद्धतीने ॲनालिसिस केलं पाहिजे, काय त्याचे पॅरामीटर्स आहेत, असं नेमकं ब्रह्मास्त्र कोणतं आहे, जेणेकरून प्रॉफिट जाऊ द्या, किमान माझा लॉस तरी होणार नाही. हे बरेच तुमचे ओळखीतले मित्र असतील, नातेवाईक असतील, डेफिनेटली त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. मित्रांनो, त्यांना ही लिंक शेअर करा, त्यांचा फायदा होऊ द्या. ओरिजिनल स्टॉक मार्केट कशा पद्धतीने चालतं हे त्यांना समजू द्या. लक्षात आलं? आता या ठिकाणी 22,200 वरनं सपोर्ट 22,400 या स्ट्राईक प्राइसवर शिफ्ट झाला, आणि रेजिस्टन्स 22,200 या स्ट्राईक प्राइसवरनं 22,400 या स्ट्राईक प्राइसवर शिफ्ट झाला. बरोबर ना? रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, आणि हा सपोर्ट WTB होता ना, तो आता स्ट्रॉंग झाला. बुलरन टाइम किती झालेला आहे? टाइम झालेला आहे 9:49. लक्षात घ्या, 9:49 झालेली आहेत. सिच्युएशन कशी बदलत जात आहे बघा. हाच रेजिस्टन्स 22,000 वरनं 22,400 या स्ट्राईक प्राइसवर शिफ्ट झाला. बरोबर ना? रेजिस्टन्स कुठं होता? थोड्या वेळापूर्वी 22,000 या स्ट्राईक प्राइसवर होता. 22,000 या स्ट्राईक प्राइसवर होता, तो 22,400 इथे शिफ्ट झाला, आणि या ठिकाणी WTB झाला. हा सपोर्ट स्लाइड WTB झाला, परत स्ट्रॉंग झाला होता ना, परत स्लाइड WTB झाला. वेळ किती झालेली आहे ते आपण एकदा चेक करूयात. 9:52. लक्षात घ्या, आता या ठिकाणी सपोर्ट हा WTB आहे. WTB का आहे सपोर्ट? सपोर्ट OI आणि व्हॉल्यूम या दोन्हीचा सपोर्ट आहे, आणि दोन्हीपैकी दोन्हीही आउट ऑफ द मनी कडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. रेजिस्टन्स कसा आहे? रेजिस्टन्स हा WTB आहे. 22,200 वरून 22,400 या स्ट्राईक प्राइसवर हा रेजिस्टन्स शिफ्ट झाला. बरोबर ना? 22,000 वरनं 22,400 इथे शिफ्ट झाला, आणि नव्यानं तो WTB इथे झाला. बरोबर ना? आता या ठिकाणी परत 22,400 बघा, WTB चा रेजिस्टन्स आता लगेच WTT झाला 22,500 या स्ट्राईक प्राइसवर. वेळ किती झालेली आहे? वेळ आहे 9:57 झालेली आहेत. बघा, सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, अगेन WTB, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, अँड अगेन WTT ॲट 22,500. बरोबर ना? 22,500 या स्ट्राईक प्राइसवर हा रेजिस्टन्स WTT आहे. लक्षात घ्या, रेजिस्टन्स बुलिश प्रेशर क्रिएट करतोय, तर सपोर्ट बेरिश प्रेशर क्रिएट करतोय. आता या ठिकाणी सपोर्ट आहे तो OI आणि व्हॉल्यूमचा. OI ची पर्सेंटेज जी आहे WTB ची ती 88% आहे, आणि व्हॉल्यूमची पर्सेंटेज आहे ती 77%. जेव्हा ही 77% डिक्रीज होऊन 75%च्या मध्ये येतील, म्हणजे 74, 73, तेव्हा हा सपोर्ट स्ट्रॉंग होईल, आणि परत आपण जे प्रेडिक्ट केलं होतं 9:25 की हा बुलरनच राहणार आहे, तो बुलरन तसाच कायम राहील. वेळ किती झालेली आहे? सध्या वेळ झालेली आहे 10:02, 10:03. बरोबर ना? या ठिकाणी समजून घ्या, एवढ्या सोप्या भाषेमध्ये, एवढं डिटेलमध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कुणीही समजून सांगू शकणार नाही.
महाराष्ट्रातील आणि मराठी भाषेतील एकमेव ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मधील सर्वात मोठं चॅनल आपलं चॅनल आहे मित्रांनो. या चॅनलवर आम्ही तुम्हाला लगातार 2000 व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या सिनेरिओवर वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये काय काय झालं ते आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, बघा हा रेजिस्टन्स WTT आहे 22,500 या स्ट्राईक प्राइसवर. याची पर्सेंट वाढत आहे, लक्षात घ्या. रेजिस्टन्सची पर्सेंटेज आता 85 आहे ना, आपण 85 म्हणलो पण आता आपल्या बोलण्यामध्ये ते लगेच 86 झाली. अशी ही पर्सेंटेज वाढत आहे. रेजिस्टन्सच्या WTTची पर्सेंटेज वाढत जात असेल तर रेजिस्टन्स हे कोणती पर्सेंटेज WTT. ओके, इथं WTT आहे म्हणून म्हणतोय आपण. WTTची जर पर्सेंटेज वाढत जात असेल, जितक्या स्पीडनं वाढत असेल, रेजिस्टन्स तितकंच बुलिश प्रेशर क्रिएट करतं. लक्षात घ्या, बुलिश प्रेशर क्रिएट करत असतं, बरोबर ना. आता या ठिकाणी सपोर्ट WTB आहे, रेजिस्टन्स WTT आहे. वेळ झालेली आहे 10:10. निफ्टी ट्रेड करत आहे 22,297 वर. आपल्याला या ठिकाणी कोणताही ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट पाहण्याची आवश्यकता नाही किंवा आपल्या डीमॅट अकाउंटमधून आपल्या ब्रोकर अकाउंटमधून कुठलाही या ठिकाणी निफ्टीचा चार्ट पाहण्याची आवश्यकता नाही. का नाही? कारण या ठिकाणी आपल्याला सरळ दिसतंय की 10:13 निफ्टी 22,301.20 ट्रेड करत आहे. काय गरज आहे चार्ट पाहायची, काय गरज आहे कॅन्डल पाहायची, बरोबर ना. कॅन्डलचे रंग बघून आपण हिप्नोटाइज होतो, संमोहित होतो. रेड कॅन्डल दिसली की आपण पुट घ्यायची आपल्या मनामध्ये इच्छा होते. मग आपण रेड कॅन्डल म्हणल्यानंतर पुट घेतो. मग तीच रेड कॅन्डल रिजेक्शन घ्यायला लागली खालून वर, किंवा तीच रेड कॅन्डल जर ग्रीन झाली तर आपण लॉस बुक करतो. मित्रांनो, तसं होऊ नये यासाठी तुम्हाला मार्केटमधील जे रिव्हर्सलचे प्रकार आहेत ना, तेही तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी समजून सांगितलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. फक्त तुम्ही तोच व्हिडिओ पहा असं मी म्हणत नाही. जनरली तुम्ही सर्व व्हिडिओ पाहायला पाहिजे, आवर्जून पाहायला पाहिजे. एकदा नाही समजलं 1000 वेळेस पहा. तुम्हाला त्यासाठी एकही एक्स्ट्रा पैसा देण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला मेहनत काय घ्यायची आहे, पाहायचे. आम्ही तुमच्यासाठी मेहनत करून व्हिडिओ बनवतोय ना, मग तुम्हालाही तितकाच वेळ देऊन, वेळ नसेल तर वेळ काढून तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल. लक्षात घ्या, ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागतील तरच तुम्हाला या मार्केटची समज चांगल्या पद्धतीने येणार आहे. ठीक आहे ना. आता या ठिकाणी वेळ झालेली आहे 10:20. सपोर्ट WTB, रेजिस्टन्स WTT. लक्षात आलं ना. सपोर्ट WTB, रेजिस्टन्स WTT. पण हा WTT कसा WTT आहे? शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, अगेन WTT. रेजिस्टन्स, बरोबर ना, रेजिस्टन्स WTT. सपोर्ट जो WTB होता ना, या ठिकाणी लक्षात घ्या 10:22 झाले. 10:22 हा सपोर्ट 22,300 या स्ट्राईक प्राइसवर WTT झाला. WTT का झाला? सपोर्ट कोणाचा आहे? सपोर्ट आहे OI आणि व्हॉल्यूमचा. OI आणि व्हॉल्यूमचा सपोर्ट आहे. त्या OI आणि व्हॉल्यूम पैकी व्हॉल्यूम आउट ऑफ द मनी मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि OI इन द मनी मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. इन द मनी मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे, पण कुठपर्यंत? इन द मनी मध्ये 22,300 पर्यंत आहे ना, 22,300 पर्यंत. ठीक आहे. आता इमॅजिनरी लाईन वर आली आपल्या बोलण्यामध्ये. लक्षात आलं ना, आपण स्ट्राईक प्राइस नाही बदलली. लक्षात घ्या, इमॅजिनरी लाईन वर आली. का आली? कारण निफ्टी 22,250 ते 22,350 या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आल्यामुळं या ठिकाणी इमॅजिनरी लाईन वर आली. तरीही हा OI 22,300 या स्ट्राईक प्राइस वरच WTT आहे. हे तुम्ही लक्षात घ्या, समजून घ्या. Support shifted from bottom to top, again WTT at new strike price. Resistance shifted from bottom to top, again WTT at 22,500. म्हणजेच नवीन स्ट्राईक प्राइस वर परत WTT. बुलरन आहे तर आहे. 10:30 झालेली आहेत. वेळ पाहून घ्या, 10:31 झाली आता. ठीक आहे ना. आता फक्त OI WTT होता, आता व्हॉल्यूम पण WTT झाली. इन द मनी मध्ये जे येईल
ते WTT. ठीक आहे ना. आता तर दोन्ही आलेत, आता हे WTTच. वॉल्यूम थोड्या वेळापूर्वी आउट ऑफ द मनी मध्ये होती, म्हणजे WTB होती. आता वॉल्यूम सुद्धा WTT झालेली आहे. लक्ष देऊन पहा. 22,200, 22,300 हे पुट साईडचा डेटा आणि 22,400 व 22,500 हा कॉल साईडचा डेटा. वेळ झालेली आहे 10:38. बुलरन आहे 2:40 हा बुलरन थांबून निफ्टीमध्ये फॉल आलेला आहे, बरोबर ना. मग का आला फॉल ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. 10:42. मित्रांनो 22,300च्या OI हा जो 98% आहे ना, हा स्पीड मध्ये वाढत आहे, पर्सेंटेज लक्षात घ्या. झाला शिफ्ट झाला. OI शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, म्हणजेच काय, सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप. आता सपोर्ट कुठे आहे 22,300, रेजिस्टन्स कुठे आहे 22,400, बरोबर ना. आता रेजिस्टन्स 22,400 आहे, म्हणजे मग तुम्ही त्या ठिकाणी पुट घेणार का? आपण बिलकुल नाही घेतलं पाहिजे, कारण हा शिफ्ट झालेला आहे. बॉटम पासून टॉपला रेजिस्टन्स शिफ्ट झाला आणि सपोर्ट मोड शिफ्ट झाला आहे, त्यामुळं बेरीज ट्रेड आपण अवॉइड केलं पाहिजे, बरोबर ना. 10:46, 10:48, लक्षात घ्या. 10:49. आपण याला प्लेस करूया. ठीक आहे. सपोर्ट शिफ्ट झालेला आहे 22,200 वरून 22,300. रेजिस्टन्स शिफ्ट झालेला आहे 22,000 वरून 22,400. या ठिकाणी 22,500 वर सुद्धा हा सपोर्ट, हा रेजिस्टन्स WTT आहे, लक्षात घ्या. सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही शिफ्ट झालेत बॉटम पासून टॉपला आणि WTT आहे. ठीक आहे ना. आता सपोर्ट स्ट्रॉंग आहे. जसंही 22,200चा OI स्ट्रॉंग होईल, सपोर्ट हा स्ट्रॉंग होणार आहे. शिफ्ट झालेला आहे, त्याला तुम्ही WTB तो नॅचरली दिसायला आहे आपल्याला WTB, परंतु OI हा WTB नाही, खालून वर शिफ्ट झालेला आहे. तो हा OI आहे ना 22,200 वरनं 22,300 इथं
शिफ्ट झालेला आहे, म्हणून तो नॅचरली आपल्याला इथे WTB दिसते, परंतु तो OIWTB नाही. लक्षात आलं ना? रेजिस्टन्सच्या WTT ची पर्सेंटेज वाढत आहे इथं, हे 94%. डेटा प्ले आहे, 11:13 झालेले आहेत, लक्षात घ्या. मित्रांनो, बेटा खोटं बोलेल परंतु डेटा खोटं बोलणार नाही. 11:17 झालेली आहेत. बुलरन मध्ये आहे निफ्टी, ठीक आहे ना. 11 किती मिनिट झालेले आहेत? 17. तरीही निफ्टी बुलरन मध्येच आहे. हे बघा 11 आहे ना, हे 11 या ठिकाणी 11 कन्सॉलिडेशन 11:50-12 बुलरन. जवळपास हा बुलरन झालेला आहे 2:40 हा बुलरन झाला. सपोर्ट शिफ्ट झाला बॉटम पासून टॉपला, रेजिस्टन्स शिफ्ट झाला बॉटम पासून टॉपला, म्हणून बुलरन आहे, बरोबर ना. जोपर्यंत नवीन सिनारिओ काही बनणार नाही तोपर्यंत हा बुलरन थांबणार नाही, बरोबर ना. जोपर्यंत नवीन सिनारिओ दुसरा काही बनणार नाही तोपर्यंत हा बुलरन थांबणार नाही. आणि आपण लाईव्ह ट्रेडिंग सेशन मध्ये याच्यावर आपण खूप चर्चा केली होती, चर्चाही आपण डीप मध्ये केली होती. आणि लाईव्ह ट्रेडिंग मध्ये याचं कारण तेच होतं, बुलरन जर थांबायचा असेल तर नवीन सिनारिओ क्रिएट व्हावा लागेल. मग कोणता नवीन सिनारिओ क्रिएट झाला आपला लाईव्ह संपल्यानंतर 2:30 वाजता, का फॉल आला, ते आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. 11:26 बघा, या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स 22,300 सपोर्ट आहे, 22,400 रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स WTT सपोर्ट नवीन ठिकाणी, ठीक आहे. सपोर्ट कुठं आहे? 22,300 नवीन ठिकाणी. WTB झाला 22,000 या स्ट्राईक प्राइसवर, 22,000 या स्ट्राईक प्राइसवर WTB झाला. OI म्हणजे आता या ठिकाणी परत OI जनरेट होते. लक्षात आलं ना. 11 जवळपास 11:30 वाजता झालेला आहे. मग 12:30, 1:30, 2:30 म्हणजे 3 तास व्हावं लागेल याला, म्हणजे स्टेट ऑफ कन्फ्युजन होण्यासाठी, ठीक आहे ना. जर स्टेट ऑफ कन्फ्युजन असेल तर मग रेजिस्टन्सला स्ट्रॉंग व्हावं लागेल. रेजिस्टन्स सध्या WTT आहे, रेजिस्टन्सला स्ट्रॉंग व्हावं लागेल. रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तरच या ठिकाणी स्टेट ऑफ कन्फ्युजन तयार होऊ शकतं 22,000 या स्ट्राईक प्राइसवर. मग स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत फॉल अपेक्षित आहे, ठीक आहे ना. 11:43, 11:44, 11:45. व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो. स्किप जर केलं ना नुकसान तुमचं होणार आहे, याच्यामध्ये डेफिनेटली होणार आहे. ज्याला शिकायचं असेल, खरंच जर शिकायचं असेल, खरंच जर तुमची इच्छा असेल मला ट्रेडर बनायचं आहे, परंतु माझ्याकडे 2 लाख 3 लाख फीस देऊन शिकण्यासाठी पैसे नाहीत, बरोबर ना, पण मला ट्रेडर बनायचं आहे, त्या लोकांनीच हा व्हिडिओ पाहावा, ठीक आहे. समजून घ्या, मी जे इथं काही बोलणार आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ समजत नसेल, भरपूर मोठी प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या तुम्हाला सिनारिओजवर, एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2:30 पर्यंत जर हा WTB राहिला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग झाला तर ब्लडबाथ येऊ शकते, ठीक आहे ना.
चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0 मधील तुम्ही सर्व सिनेरिओचे व्हिडिओ पहा, मग तुमच्या लक्षात येईल. आता व्हॉल्यूम 22,200 वरून 22,300 वर आली. ठीक आहे ना. OI WTB झाला. आता ह्या रेजिस्टन्सला तुम्ही WTB मानणार का WTT मानणार, कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायचं. ठीक आहे ना. मी सर्व तुम्हाला शिकवलेले आहे. सिंगल फॅक्टरचं रेजिस्टन्स, डबल फॅक्टरचं रेजिस्टन्स, याचं उत्तर मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. हा जो रेजिस्टन्स आहे किती वाजता, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही असं लिहायचं 12:07 झालेले आहेत, बरोबर ना. 12:07 रेजिस्टन्स WTB आहे का WTT आहे की स्ट्रॉंग आहे, वेळ लिहायचं 12:07 रेजिस्टन्स डॅश 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 आहे. ठीक आहे. म्हणजे तुमची लर्निंग कशा पद्धतीने चाललेली आहे मला पाहायचं आहे. बारा वाजून 13 झालेली आहेत. या ठिकाणी आपण पर्सेंटेजवर लक्ष द्या. खालून शिफ्ट झाला व्हॉल्यूम 22,200 वरून 22,300 वर शिफ्ट झालाय. ठीक आहे ना. तर नॅचरली WTB दिसत आहे. तो नॅचरली WTB दिसत आहे, परंतु सपोर्ट WTB नाही, लक्षात घ्या. आता 22,000 या ठिकाणी ही OI 22,000 या स्ट्राईक प्राइसवर आपल्याला WTB दिसत होता. तो आता 22,200 या स्ट्राईक प्राइसवर WTB दिसतोय. वेळ झालेली आहे 12:20, बरोबर ना. 12:20 झाली आहेत. आपल्याला OI स्ट्रॉंग होताना दिसतोय पुट साईडचा, त्याचे पर्सेंटेज डिक्रीज होताना दिसत आहे हळूहळू. परत नवीन ठिकाणी WTB झाला इथं 22,000 वर. म्हणजे पुट साईडच्या OI मध्ये गडबडी आहे, लक्षात घ्या. हा कधी 22,000 वर WTB होतोय तर कधी 22,200 इथं WTB होतं. 11:30 पासून जवळपास ते त्याचं WTB होण्याचं प्रमाण कमी जास्त चालूच आहे. रेजिस्टन्स हा WTT आहे, त्याची पर्सेंटेज 91% आहे. 12:07 तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं रेजिस्टन्स कसा होता. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. सिरियसली सांगतो, त्यांना शिकू द्या. प्रॉपर स्टॉक मार्केट काय असतं समजू द्या, त्याची समज होऊ द्या. प्रॉपर नॉलेजची लोकांना खूप गरज आहे मित्रांनो. सपोर्टची पण पर्सेंटेज बघा, या ठिकाणी समजून घ्या. 22,200 वर 87% हळूहळू डिक्रीज होत आहे. ठीक आहे ना. रेजिस्टन्सच्या WTT ची पर्सेंटेज स्पीड न वाढत आहे. 99% झालं ना. झाला 1:10 रेजिस्टन्स शिफ्ट झाला 22,400 वरून 22,500 या स्ट्राईक प्राइसवर. रेजिस्टन्स हा शिफ्ट झालेला आहे, लक्षात घ्या. हा WTB नाही, तो 22,400 या स्ट्राईक प्राइस वरून 22,500 या स्ट्राईक प्राइस वर शिफ्ट झाल्यामुळे तो नॅचरली WTB दिसतोय, पण हा WTB नाही. लक्षात आलं ना. WTT WTB कन्फ्यूज नाही व्हायचं.
11:30 पासून सपोर्ट साईडला कन्फ्युजन आहे. इकडं ओ आहे, या ठिकाणी OIWTT झाला 22,400 या स्ट्राईक प्राइसवर. परत बुलरन सिच्युएशन 1:19 1:19 कुठे आहे? निफ्टी 1:19 या ठिकाणी होती. ठीक आहे ना, या ठिकाणी इथं बघा मार्केट मिनिटाला कसं आपले रंग बदलते. WTT WTB तुम्ही पाहावं, त्यामुळं मी हा व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बनवत आहे. तुम्ही समजून घ्यावं की आपण कसं सावध राहायला पाहिजे, कसं अलर्ट राहायला पाहिजे. व्हिडिओ न स्किप करता पहा. स्किप केलं ना मग काहीच नाही समजणार, लक्षात घ्या. व्हिडिओचा एक जरी पार्ट तुम्ही स्किप केला, नुकसान तुमचं होणार आहे, याच्यामध्ये कन्फर्म होणार आहे, मिसअंडरस्टँडिंग जास्त होणार आहे, लक्षात घ्या. ओआय परत शिफ्ट झाला 22,300 वरून 22,400. वेळ झालेली आहे 2:06. हा रेजिस्टन्स हळूहळू स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे ना, रेजिस्टन्स स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करतोय. सपोर्टची पर्सेंटेज वॉल्यूमची काय डिक्रीज होण्याचं नाव घेत नाही. WTBची ऑलमोस्ट शिफ्ट झाल्यानंतर 1 तासाच्या मध्ये त्याला स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स या ठिकाणी स्ट्रॉंग जसं होतं स्पीडनं, तसं सपोर्ट म्हणजे सपोर्टची पुढ साईडची वॉल्यूम स्ट्रॉंग होताना दिसत नाहीये. ठीक आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला, सपोर्ट साईडला गडबडी म्हणजे स्टेट ऑफ कन्फ्युजन. लक्षात घ्या 22,200 या स्ट्राईक प्राइस पर्यंत. वेळ झालेली आहे 2:29 बरोबर. 22,506 एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स. वॉल्यूम परत 22,300 वर या ठिकाणी. लक्षात घ्या इथे कन्फ्यूज आहे, इथे कन्फ्यूज आहे, स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे ना. आता नव्यानं WTT झालेली आहे वॉल्यूम. जनरली वॉल्यूम बॉटम पासून टॉपला जेव्हा शिफ्ट झाली होती ना, तेव्हा 1 तासाच्या मध्ये ते स्ट्रॉंग व्हायला पाहिजे होते. इथून इथं आल्यानंतर लक्षात, अजूनही हे स्ट्रॉंग नाही. फक्त याच्या तुलनेमध्ये इथली वॉल्यूम वाढलेली. लक्षात घ्या, म्हणजे कन्फ्युजन पुट साईडला आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, बरोबर ना. कन्फ्युजन पुट साईडला आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. लक्षात घ्या वेळ झालेली आहे या ठिकाणी 2:43. आपण 2:30 नंतर ऑप्शन चेनच्या बेसवर बिलकुल ट्रेड करत नाहीयेत. सपोर्ट कुठं आहे ते समजून घ्या. सपोर्ट 22,500 इथेच आहे. तर ही निफ्टीमध्ये फॉल आलेला आहे. का फॉल आलेला आहे? कारण हा ओ आहे. कधी इथं WTB 96, इथं 93% WTB आहे, बरोबर ना. या ठिकाणी समजून घ्या. पर्सेंटेजवर फोकस करा, ओआयच्या पर्सेंटेजवर फोकस करा. कोणत्या स्ट्राईक प्राइसवर? 22,400 आणि 22,300 या स्ट्राईक प्राइसवर, बरोबर ना. सपोर्टला कन्फ्युजन 22,300 पर्यंत आहे. या ठिकाणी आपण क्लिक करूया. म्हणजे फॉल आला तर 22,278 पर्यंत येणं अपेक्षित आहे. किती वाजता? हा 2:30 वाजता जवळपास. 22,300चं जे काय एक्सटेन्शन आहे 22,280. बघू आपण एकदा क्लिक करूयात काय प्राइस येत आहे. 22,278, 22,278 आहे. या ठिकाणी ट्रेन लाईन ड्रॉ करूयात 22,278. म्हणजे इथपर्यंत फॉल अपेक्षित आहे. का? कारण सपोर्ट हा स्ट्रॉंग व्हायचं नावच घेत नाही. कधी इथं WTB तर खाली WTB, WTT WTB चालूच आहे.
WTT आणि WTB चालूच आहे, लक्षात घ्या मित्रांनो. या गोष्टीची समज तुम्हाला 4-6 महिन्यांना वर्षभरानं येणार आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ भले आतापासून पाहतात. या ठिकाणी परत गेला OI खाली बघा 22,400 22,500 वर आला होता ना थोड्या वेळापूर्वी. 22,400 इथं शिफ्ट झाला. वॉल्यूम तर हे 22,300 वरचा आहे हायेस्ट वॉल्यूम. कधी WTT तर कधी WTB. स्टेट ऑफ कन्फ्युजन कुठपर्यंत 22,300 पर्यंत स्टेट ऑफ कन्फ्युजन. त्याचं एक्सटेन्शन काय 22,278. ऑलरेडी हा फॉल आलेला आहे. लक्षात आलं ना. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर काही समजलं नसेल तर आवर्जून मला सांगा. आजचं ॲनालिसिस कसं केलं आपण, कसं वाटलं, आपण त्या डेटाला कसं ॲनालाइज केलं, कसं रीड केलं, कसं प्रेडिक्ट केलं, किती वाजता प्रेडिक्ट केलं, हे कुठल्याही कॅन्डलस्टिक पॅटर्न शिवाय, कुठल्याही चार्ट पॅटर्न शिवाय, कुठल्याही इंडिकेटर शिवाय आपण प्रेडिक्ट करू शकतो. हे किती ॲडव्हान्स ऑप्शन चेन आहे. लक्षात येते तुमच्या किती ॲडव्हान्स ऑप्शन चेन आहे. हा डेटा आपल्याला एवढा ॲडव्हान्समध्ये सांगतो की भैया या ठिकाणी बुलिश आहे तर बुलिश आहे, या ठिकाणी बेरिश आहे तर बेरिश आहे, ब्लडबाथ आहे तर ब्लडबाथ आहे, बुलरन आहे तर बुलरन आहे. तो बुलरन कधी कन्वर्ट होणार ब्लडबाथ मध्ये, किंवा तो बुलरन बेरिश मध्ये कधी कन्वर्ट होणार, कधी कन्वर्ट होईल. जर नवीन सिनॅरिओ जर काही बनला तरच तो होईल. आणि तो नवीन सिनॅरिओ आपल्याला ऑप्शन चेनवर अगोदर दिसतो. लक्षात आलं. तो नवीन सिनॅरिओ ऑप्शन चेनवर आपल्याला अगोदर दिसतो. जसं की या ठिकाणी आपल्याला दिसतंय की वेळ किती झालेली आहे, 2:56 झालेली आहे. हा OI आहे 22,400 वरनं 22,500 वर आला, परत 22,400 वर गेला, बरोबर ना. या ठिकाणी 22,300 वर पण त्याची पर्सेंटेज जास्त आहे. वॉल्यूम पण स्ट्रॉंग होण्याच्या तयारीमध्ये नाहीये. कधी इथे WTB म्हणजे कुठं 22,200 तर कधी 22,400 वर WTT, बरोबर ना. परंतु आहे कुठं 22,300, म्हणजे कन्फ्युजन कुठंपर्यंत 22,300च्या एक्सटेन्शन पर्यंत. लक्षात आलं. 22,300चं एक्सटेन्शन 22,278. हे डॉट टू डॉट तिथंपर्यंत निफ्टी आलेली आहे. डॉट टू डॉट या ठिकाणी पाहून घ्या. हे डॉट टू डॉट आहे ना 22,278 पर्यंत. झूम करतो मी, चार्ट पहा. हे असतात ऑप्शन ट्रेडिंग मधले कॅल्क्युलेशन्स, जे की LTP कॅल्क्युलेटर आपणाला कॅल्क्युलेट करून देतं की कुठून कुठंपर्यंत. प्रश्न हा आहे की आपण याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ आज पाहत असाल किंवा आपल्या चॅनलवरची व्हिडिओ जर तुम्ही मागच्या 15 दिवसापूर्वीपासून पाहत असाल तर तुम्हाला या गोष्टींची समज यायला मित्रांनो कमीत कमी 6 महिने, कोणाला 1 वर्ष लागेल, कोणाला 2 वर्ष लागेल. व्हिडिओ पहा ना, तुम्हाला काय जातंय. इथं फीस आहे का तुम्हाला काही व्हिडिओ पाहण्यासाठी? काही नाही, सर्व काही मोफत आहे. एकदम डिटेलमध्ये आहे, एकदम व्हॅल्युएबल कंटेंट आहे. तुम्हाला पाहायला काय जातं. 1 वेळेस नाही समजलं ना 2 वेळेस पहा, 2 वेळेस नाही समजलं 3 वेळेस पहा. जेवढे वेळेस नाही समजलं ना वारंवार पहा. तुम्ही पाहावं, शिकावं, पाहून तुम्ही शिकावं. हे आमचा उद्देश आहे. हे व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश हा आहे. लक्षात आलं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला आवर्जून सांगा. व्हिडिओला लाईक करून, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे. स्टॉक मार्केट हे सर्वांना फ्रीमध्ये शिकता आलंच पाहिजे मित्रांनो, आणि ती तुमची जबाबदारी आहे. लक्षात घ्या. तुम्ही लॉसेसमधून प्रॉफिटमध्ये आला असाल किंवा लॉसेसमध्ये असाल, ठीक आहे, म्हणून तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जसं तुम्हाला गरज आहे तसंच इतरांना सुद्धा याची गरज आहे. हा व्हॅल्युएबल कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, बेल आयकॉनवर क्लिक करायला सांगा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. बाय बाय.